मालेगाव ते पंढरपूर आषाढी वारी दरम्यान खानदेश रत्न वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज यांच्या पायी दिंडीचे येवला नगरीत उत्साहात स्वागत झाले। या प्रसंगी प्रसिद्ध मका व्यापारी गोरखा आबा पवार यांनी महाराजांना विठ्ठल मूर्ती भेट देऊन सन्मानित केले। शाहू शिंदे, गोकुळ पाबळे व कावडे यांनीही महाराजांचे आशीर्वाद घेतले। विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविकांच्या गर्दीत ज्ञानोबा तुकाराम जयघोषाने संपूर्ण येवला नगरी भक्तिमय झाली होती। दर्शनानंतर दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। किती वर्षापासून आपण ही दिंडी घेऊन जातात? 19 वर्ष झाले। 19 वर्ष। आणि आता येवल्यातील प्रसिद्ध मक्का व्यापारी हे आपल्या सोबत गेल्या 2 वर्षापासून येत आहे आणि त्यांना 4 विठ्ठलाची उपमा देऊन म्हणे की बा मी पंढरपूरला चाललो आहे, विठ्ठलाच्या दर्शनाला चाललो, विठ्ठलाला घेऊन चाललो अशी उपमा देतात। काय सांगले हो? त्यांची जशी श्रद्धा असेल तशी भावना असेल। कुठून कधी निघाला? मालेगाव तालुक्यातून खायदा गाव आहे, तसं जेवरून यायचं पहिले माझ्या गावावरून, पण नंतर 5-6 वर्षापासून खायद्यावरून येतो। अच्छा, आता प्रसिद्ध मक्का व्यापारी आपल्या सोबत आहे, कसं वाटतं बाबा तुम्हाला त्यांच्या सोबत राहिल्याने? नाही, आम्हाला तर खूपच आनंद मिळतो ना। ही मंडळी आली पाहिजे ना। नुसता जीवनामध्ये पैसा म्हणजे सर्वस्व आहे असं थोडंच आहे। पैसा तर इथं टाकून जायचा आहे, सोबत येणारं जे आहे ते साधन ही साधना करता येते। आम्हाला तर खूपच आनंद आहे। असं प्रत्येकाने जीवनामध्ये आपलं ध्येय काय आहे, आपण कशा करता इथं आलो, मानव ध्येय कशा करता, याचं सर्वांना कळालं म्हणजे फार चांगली गोष्ट आहे। त्यांना कळालं बिचारा आपलं जे करतोय आपण ते इथं राहणार आहे, आपण आपल्यासोबत येणारी सामुग्री आहे। आमच्याशी ज्या वेळेस प्रसिद्ध मक्का व्यापारी यांनी संपर्क साधला ते म्हटलं की देव पाया गेलो, देव होऊनही आलो, यावर आपण काय बोलाल? मग तेच ना, ज्याची जिनकी रहे भावना जैसी, प्रभू मूर्ती तीन देखे तैसी, ज्या चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव। ज्याच्या अंतंग जशी भावना असेल तसं त्याला देव जवळ लांब दिसतो। आणि आता किती दिवसात पोहोचायची आपली? 10 दिवसामध्ये जातो। 11व्या दिवशी पंढरपुरात। आम्ही असं ऐकलं की एका दिवशी तुम्ही 40 किलोमीटर चालता जावा। आता काय प्रवास असेल, मालेगाववरून तुम्ही अंदाज करायचा म्हणजे 400 असेलच। 40 ते 60 पण होऊ शकतो। नाही 60 नाही, 50 होतं। 50 हा कधी एखादा मुक्काम असं पाहतो। ते पहिल्यापासून या दिंडीमध्ये मी जे पहिल्या वर्षी आलो तेव्हा जे खेपे केले म्हणजे मुक्कामाचे जे गावं दुपारचे तेच आता आम्ही चालवलं आहे आणि त्याच पद्धतीने चालायचं। 10 मुक्काम करायचे आणि लेडीज बरोबर नाही, दिंडीला भिशी नाही, अशा पद्धतीने चालते।